अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे। यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे। दरम्यान माघी वारीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत पुढील काही दिवस ऑनलाईन आणि VIP दर्शन बंद राहणार असल्याचेही औसेकर महाराज यांनी सांगितले। येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली। या बैठकीला हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते। यानंतर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी पत्रकारांना माहिती दिली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी पहाटे 6 ते 7:30 असा केवळ अर्धा तासाचा कालावधी होता। यात वाढ करून आता मंदिर समितीने पहाटे 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत स्थानिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे। यासह रात्री 10:30 ते 11 देखील स्थानिकांना सोडण्यात येणार आहे। तर अंध, अपंग, नवदाम्पत्य, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती महिलांना देखील झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे। यासाठी त्यांनी संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन औसेकर महाराज यांनी केले। मंदिर परिसरात महिलांसाठी बाथरूम नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने यावर देखील तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले। या बैठकीमध्ये माघी एकादशी 8 फेब्रुवारी रोजी आहे, त्यामुळे यात्रेच्या आधी व नंतर काही दिवस ऑनलाईन व VIP दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे।